लाडू बाकी आहे, लाडू पण करणार आहे आम्ही, पण थोडासा आराम करू आणि त्यानंतर लाडू. हॅलो नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर हे फराळ पाणी दिवाळीच्या पहिले केलं आहे. व्हिडिओ थोडासा लेट येतो आहे, तर मस्त आता करायचे होते शंकरपाळे. तर शंकरपाळ्यांमध्ये ना आई रवा टाकतात, तर ही माझ्या सासूबाईंची रेसिपी आहे. तर हे बघा मैदा घेतला आहे, त्यामध्ये पिठी साखर ॲड केली आहे. पिठी साखरचे थोडेसे खडे असतात, त्यामुळे ते हातानेच बारीक करून घेत आहे आणि भाजलेल्या साजूक तुपामध्ये रवा त्यामध्ये ॲड करतील. तर अशा प्रकारे ते करत असतात आणि सोडाकार वगैरे नाही टाकलेलं त्यांनी, कारण सोडाकार टाकल्यानंतर खूप जास्त तेल होतं आणि आपल्याला शंकरपाळी चहामध्ये खायचे असतात ना, त्यामुळे. तर ह्या शंकरपाळ्याची रेसिपी त्यांचीच आहे. तर खूप छान मस्त असे शंकरपाळे झाले आणि आपली सगळ्यांची लाडकी सई तर खूप जास्त आवडीने खाते. हे बघा रवा पण छान मस्त भाजला गेलेला होता, तर साजूक तुपामध्ये भाजलेला आहे तोही यामध्ये ॲड केला आणि साजूक तुपही गरम केलेलं होतं. तर पहिले हे सगळं काय मिक्स करून घेतलं त्यांनी हातानेच असं सगळं काय, कारण मस्त सगळं काय रवा मैदा पिठी साखर सगळी काय म्हणजे एकदम मिक्स झाली पाहिजे. आणि मिक्स झाल्यानंतर साजूक तुपही गरम केलेलं होतं तेही यामध्ये ॲड केलं आणि साजूक तूप टाकल्यानंतर पुन्हा ते सगळं काय मिक्स केलं आणि नंतर थोडं वरतून दूध टाकलं आणि थोडंसं म्हणजे जेवढं आपल्याला पाणी लागेल तेवढं पाणी घेतलं. तर अशा पद्धतीने ना म्हणजे आपल्या अंदाजे सगळं काय केलेलं आहे, असं मापानुसार काहीच केलेलं नाही आहे. आणि आम्हाला आहे ना गोड वस्तू थोड्या थोड्याच करायच्या होत्या देवीच्या नैवेद्यासाठी, कारण मग शेवचिवडेच तिखट सगळ्यांना आवडतं, गोड पदार्थ जास्त कोणाला आवडत नाही. पण सई म्हणत होती मला शंकरपाळे खायचे, तर सईसाठी आम्ही शंकरपाळे करतोय आणि खूप छान मस्त झाले आणि थोडेच करायचे होते ना. हे बघा साजूक तूप टाकल्यानंतर आईने ना अशा हाताने ना सगळं पीठ मिक्स करून घेतलं आणि यामध्ये थोडंसं दूध ॲड केलं. तर सगळं काय पीठ आहे ना हे बघा असं मिक्स करून थोडंसं पाणी टाकले त्यांनी आणि सगळं काही मळून घेतलं. तर थोडंसं केलं होतं, त्या बोलल्या की 1-1.5 तास ते भिजू द्यायचं, छान मस्त त्याला घट्टसरपणा येतो आणि खूप मस्त होतं. आणि इकडे मी ना करंज्यांची तयारी केली आहे. खोबरं आईने किसून ठेवलेलं होतं आणि त्यानंतर मी ना वेलदोडे आणि साखर ही वेलची पावडर तयार केली आणि ड्रायफ्रूट्स. तर रवा वगैरे काही टाकलेला नाही मी करंजीमध्ये, कारण करंज्या पण थोड्याच करायच्या होत्या आणि मला आहे ना फक्त खोबऱ्याच्या करंज्या फार आवडतात. तर हे बघा खोबरं किसलेलं होतं ना, तर त्यामध्ये पिठी साखर ॲड केली आईंनी आणि त्यानंतर ड्रायफ्रूट वेलची पावडर तेही ॲड केलं आणि जे आपल्याला करंजीसाठी मैदा मळून घेतो ना ते आईंनी मळून ठेवलेलं होता. तर म्हणजे आम्ही सारण तयार केलं आणि लगेच करंज्या करायला बसून घेतलं. करंज्या वगैरे झाल्या मस्त खूप छान झाले. हे बघा त्यामध्ये ना ही वेलची पावडर हे टाकले, ड्रायफ्रूट ही सगळे ॲड केले, तर सगळं सारण मस्त तयार झालं. तर रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली, कारण म्हणजे दिवाळीनंतरही भरपूर दिवाळीनंतरही फराळ पाणी करतात, म्हणजे थोडंसं आपण नैवेद्यापुरता करतो, नंतर जसं आपल्याला म्हणजे खावंसं वाटेल ना आपण तसं करत असतो. तर आम्ही पण ती नैवेद्य, कारण दिवाळीमध्ये एवढ्या भरपूर साऱ्या वस्तू होतात ना, तर म्हणजे थोडंसं घरातल्या वस्तू संपत आल्या की मी असं वाटतं की करंजी खावा लाडू खावा, त्यामुळे आम्ही पण थोडंच केले. जेव्हा तर चला आजपासून फराळाला सुरुवात केली आम्ही. तर शेवचिवडे ते आम्ही बाहेरून करून आणले, पण आता आम्ही शंकरपाळे करंजी लाडू मस्तपैकी घरी करणार आहे आणि तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करते थोडक्यात थोडीशी. तर हे बघा खूप छान आणि मस्त असे ना शंकरपाळे अशी लेअर धरली मी आणि तळल्यानंतरही तुम्हाला दाखवेल. तर थोडंच करतो आम्ही, कारण जास्त पण करून ना गोड वस्तू कसं कोणी खात नाही आणि संपलं की पुन्हा नवीन करता येईल आणि ते करून ठेवून द्यायचं. आणि जास्त कोणाला म्हणजे असं इतर वेळेस खाऊच वाटतं का बाई, असं केलं का सण झाला का म्हणून मग तसं जुनं झालं का मग असं वाटतं खावा असं वाटतं. मग आपण तेव्हा पण म्हणजे जेव्हा आता दिवाळीचा भरपूर राहतं ना, भरपूर पदार्थ राहते, मग काय खायचं आणि काय नाही, म्हणून आम्ही गोड वस्तू फक्त देवाच्या नैवेद्यासाठी आणि थोडेच करतोय. असं जसं वाटत तसं करता येतं. पुन्हा काय लागतं शंकरपाळ्याला पीठ मळलं का तळून घ्यायचं. फ्रेश वस्तूच खाते लवकर, अशी डब्यामधली भरून ठेवली का कोणी खात नाही. छान मस्त आहे ना असं शंकरपाळ्याचं पीठ आईंनी तयार केलंय. सकाळी घरामध्ये आवडपर्यंत आहे ना ते भिजून गेलं आणि आता करंजींची पण तयारी झाली आहे. तर सगळं आणि करंजी आहे ना
फक्त खोबऱ्याचे करतोय आम्ही. त्यामध्ये ना काही टाकत नाही बाकीचं, रवा वगैरे काही टाकत नाहीये. रव्याचे पण करतात ना, रव्याचे पण करणार आहे आम्ही, पण आता फक्त खोबऱ्याचे करतोय. खोबरं आणि ड्रायफ्रूटचे करून ना ते केलेले, ती ही रेसिपी तुम्हाला शेअर केलेली आहे. झालं आचारी करून देतो, पण असं घरगुती केली छान वाटतं ना. काही पदार्थ शेव चिवडे जास्त राहते नाहीत. आपण मागचे चिवडे घरीच केले मागच्या आपण कुरमुरे जास्त केलं ना त्याच्यावर. बापरे तुझं मी बाप धुलकाला आणि चांगलं होतं. हो का, सगळ्या मावशीला सांग ना आम्ही फराळाचं करतोय. फराळाचं करायला या घरी. आपण काय करू राहिलो आता? हे काय करतोय सांग बरं आपण. याला काय म्हणतात? काय? इसरली. शंकरपाळे, करंजी, लाडू, शंकरपाळे म्हणतात याला. हो, तुला आवडलं का? शंकरपाळे खूप छान मस्त झालेले आहे. आणि इकडे माझं आता तळण्याचं काम पण चालू आहे. तर आई तिकडे करंजा लाटते आणि मी शंकरपाळे करते. आणि मस्त शंकरपाळे झालेले आहे. नक्की आमची रेसिपी ट्राय करा आणि कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. बापरे, आमच्या साईडने सुरुवात पण केली आहे शंकरपाळे खायला. आमची लक्ष्मी ना ऐ शंकरपाळे कसे झाले सगळ्यांना सांग. ऐ पाळा, शंकरपाळे कसे झाले सांग ना. कसे झाले बाळा? मस्त झाले ना. आमच्या साईडने सुरुवात केली शंकरपाळे खायला. लहान मुलं मागतात आणि द्यावंच लागतं. तर आई बोलल्या तू शंकरपाळे तळून घे आणि नंतर करंज्या पण तळाव्या लागतील ना. आणि करंज्यांचं कसं असतं तर जेवढं आपण करू ना तेवढं ते पीठ पुन्हा शिल्लक पडतं. तरी हे बघा साच्यानेच आम्ही ना करत होतो, तर साच्यानेच भरत होतो. तर त्यांना म्हटलं तुम्ही लाटून ठेवा, नंतर मी ना भरून घेईन. आणि अशा प्रकारे भरलेले आहे. खूप छान मस्त अशा खोबऱ्याच्या करंज्या झालेल्या आहे. आणि सईनेच्या शंकरपाळे खायला सुरुवात केली आहे, कारण सईला पण शंकरपाळे खूप आवडले आणि खरंच खूप छान आणि मस्त झाले. तर करंज्यांचं हे पिठामध्ये आहे ना, तर हा मैदा आहे आणि मैद्यामध्ये थोडंसं चवीपुरतं थोडंसं मीठ टाकलं आहे आणि पाण्याने मस्त मळून घेतलं होतं. आणि हे बघा आई दाखवत आहे तुम्हाला. तर हा ना आपला करंज्यांचा साचा आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये आपण जी गोल छोटी चाणकी लाटतो ना ती यामध्ये ठेवायची. आणि जे आपलं सारण असतं ना ते ठेवायचं. याला पाणी न लावता आहे ना खूप छान मस्त अशी चिटकते आणि मस्त झाली आहे ना. खूप छान मस्त झालेल्या होत्या. तुम्हीही नक्की करंज्यांची शंकरपाळ्यांची रेसिपी ट्राय करा आणि कशी वाटते तेही कमेंटमध्ये सांगा. हे बघा एवढ्या करंज्या आता झालेल्या होत्या. तर आई बोललं तू तळून घे, तोपर्यंत मी बाकीच्या करते.
झाला. रवा बारीक गॅसवर भाजायचा, मैदा घालायचा, बेसन पीठ टाकायचं थोडंसं. हां कडक नाही होती. माझे लाडू जमती नाही करायला. मागच्या ना तूप कमी पडलं तर तूप शेवजी कचरीचं तूप होतं ना का ते. दूध टाकलं थोडंसं परत. छान मस्त आमचं फराळ झाले. आता फक्त लाडू बाकी आहे. लाडू पण करणार आहे आम्ही, पण थोडासा आराम करू आणि त्यानंतर लाडू करू. करंजी पण खूप छान आणि मस्त झाली आहे बघ. घे काढून आता. मस्त झाले आमच्या करंज्या पण आणि शंकरपाळे पण छान झाले. नक्की रेसिपी ट्राय करा तुम्ही. खूप छान मस्त हे करंज्या झालेले आहे बघा. किती छान ना, एकसारख्या तळले पण गेले आणि शंकरपाळे पण एकसारखे तळले गेले. कारण यांनी म्हणजे वस्तू ना शंकरपाळे थोडेसे ना तळताना थोडेसे ना म्हणजे असे गव्हा कलरवर म्हणजे तळायचे, कारण त्याला नंतर कलर येतो. हे बघा मस्त आपले शंकरपाळे खूप छान आणि मस्त झालेले आहे आणि करंज्याही खूप छान झालेले आहे. तर आता तर चला मस्तपैकी दोन्ही आता तळून झालेले शंकरपाळे करंजी थोडेसे गार होईपर्यंत ठेवते बाहेर आणि त्यानंतर डब्यामध्ये भरते. कसे वाटले आमचे हे फराळ तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला आता मस्तपैकी रवा लाडू करतोय. तर हा दुसरा सकाळचा व्हिडिओ आहे. करंजी आणि ना शंकरपाळे आम्ही एक दिवस केले आणि लाडू दुसऱ्या दिवशी. पण तुम्हाला सगळ्या काही रेसिपी एकाच व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेले आहे, कारण थोडेसे लेट झाले ना व्हिडिओ. भरपूर व्हिडिओ असतात ना त्यामुळे. तर आणि भरपूर काम पण होतं. दिवाळी म्हटलं की कामही असतं. तर आता साजूक तुपामध्ये मस्तपैकी मीडियम गॅसवर रवा भाजून घेते. मोठ्या गॅसवर आपल्याला रवा लाडूचा रवा भाजायचा नसतो. तर हे बघा कलर तुम्हाला चेंज दिसतोय ना, तर थोडा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला रवा मस्तपैकी साजूक तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये मी ना मैदा ही साजूक तुपामध्ये भाजून घेतलेला आहे. तर आई बोलल्या मला रवा लाडूची रेसिपी माहीत नाही, मी रवा लाडू करत नव्हते, तो तुझ्या पद्धतीने कर, मला येत नाही लाडू असं. तर म्हटले चला. तर मम्मीने मागे महालक्ष्मीच्या वेळेस रवा लाडू केलेले होते आणि मी पण होती ना, तर मम्मीची रेसिपी मी बघितली होती आणि तुमच्यासोबतही शेअर केलेली आहे. तर पुन्हा आज करताना एकदा रेसिपी बघितली. तर ही रेसिपी मम्मीचीच आहे. तर आता हा मैदा 1 वाटी मैदा मस्त साजूक तुपामध्ये भाजून घेतलेला आहे. तिकडे रवा आपला भाजलेला होता. तर मैदा भाजून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये 1 वाटी बेसन पीठही ॲड करायचे. तर बेसन पीठ आणि मैद्याने लाडू खूप छान आणि मस्त होतो आणि खरंच खूप मस्त झाले. सगळ्यांना घरात आवडले. तर रवा लाडूचीही बऱ्याच ताईंनी मम्मीच्या रेसिपीला खूप जास्त प्रेम दिलं होतं. किंवा रवा लाडू जेव्हा रेसिपी शेअर केली ना, तर जुने व्हिडिओ आहे नक्की बघा. तर हे बघा आत्ताही तुम्हाला मी ना रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेलीच आहे. तर रवा मैदा बेसन पीठ सगळं काय भाजल्यानंतर यामध्ये ते रव्यामध्ये टाकून दिलं. त्यानंतर यामध्ये मी पिठी साखर ॲड करते. तर पिठी साखरेचे थोडे खडे असतात त्यामुळे हाताने थोडे बारीक करून घेते आणि सगळं हे मिश्रण एकजीव करायचं. मस्त सगळे काय मिक्स करून घेतलं आणि थोडं साजूक तूप पुन्हा थोडं गरम केलं आणि वेलची पावडर ही टाकली आणि वरतून वेलची पावडर वगैरे ड्रायफ्रूट वगैरे टाकल्यानंतर रवा मैदा बेसन पीठ सगळं काय मिक्स केलं. त्यामध्ये ड्रायफ्रूट वगैरे टाकले, वरतून वेलची पावडर पिठी साखर हे तर सगळं काय मिक्स करून घेते आणि गरम केलेलं साजूक तूप यामध्ये ॲड केलं आणि गरम गरमच आपल्याला लाडू करायचे असतात. हे सारण गार झाल्यानंतर लाडू बांधायला थोडंसं अवघड जातं, त्यामुळे गरम गरम असले की पटकन लाडू म्हणजे असा वळला जातो, तयार होतो गोल गोल आणि खूप छान मस्त असे लाडू झाले होते. वास खूप छान येत होता. आई म्हणत होत्या की खूप छान असा सुगंध पसरला आहे घरामध्ये. तर माझं त्यांचं बोलणंच चालू होतं, त्या बघत होत्या आणि छान अशी आपली लाडू ही तयार झालेली पुढे व्हिडिओमध्ये आहे. तर चला मग कसा वाटला व्हिडिओ, कशा वाटल्या माझ्या दिवाळी फराळाच्या रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही सगळ्यांनी खूप जास्त प्रेम दिले सगळ्या व्हिडिओंना, सगळ्यांचे धन्यवाद. आणि भरपूर ताई खूप छान छान कमेंट करतात. तर आता कमेंटचेही उत्तरं देते, कारण आता मागे ना 2-3 दिवस दिवाळीची गडबड, त्यामुळे ना मला रिप्लाय द्यायला वेळ भेटत नव्हता. पण आता वेळ काढून तुमच्या सगळ्या कमेंटला रिप्लाय देते.
तर चला इथंच आजची व्हिडिओची एंड करते. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय.